नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे जे उपवास असतात, जे व्रत आहे ते कधी करावं, हे व्रत कसं करायचं आहे, व्रत कोणी करावं, उपवास कसा करावा, हे व्रत जे आहे ते यंदा कधीपासून कधीपर्यंत आहे, उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे किंवा 7 दिवस ही आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्याशिवाय सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे, व्रताचे नियम काय आहे, कोणत्या चुका आपल्याला या व्रत करत असताना करायच्या नाही, याशिवाय मंत्र कोणता म्हणावा, उद्यापन कसं करावं, जर मासिक धर्म आला किंवा सूतक असल्यास किंवा गर्भवती महिला असल्यास हे व्रत करू शकतात का, याशिवाय नैवेद्य काय दाखवावा, उपवासाला आपण काय खावे काय खाऊ नये, पूजेमध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे, अशी बरीचशी माहिती म्हणजे 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे जे उपवास असतात त्याबद्दल तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही असा हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा, माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या कालावधीमध्ये हे सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे जे व्रत आहे तर ते केले जातं। यावर्षी सूर्यनारायण व्रत हे 19 जानेवारीला सोमवारी सुरू होणार आहे आणि ते 25 जानेवारीला रविवारपर्यंत असणार आहे। या व्रताचा कालावधी असणार आहे 7 दिवसांचा। आता या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये रोज सकाळी सूर्यनारायणाची सूर्योदयापूर्वी पूजा मांडणी करायची असते। आता ही पूजा मांडणी कोठे करायची असते ते प्रथम पाहू। तर बघा, पूजा आपल्याला अंगणामध्ये, बाहेर किंवा टेरेसवर किंवा गच्चीवर जिथून आपल्याला सूर्यदेवतेचे दर्शन होते तिथे आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते। जर तुमच्या अंगणामध्ये जागा असेल तर तुळशी वृंदावनापाशी ही पूजा मांडणी आवर्जून करावी। पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये राहणाऱ्या महिलांनी ही पूजा मांडणी तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे तुमची तुळस आहे तेथे, आणि जर बाल्कनीमध्ये जर जागा नसेल तर आपण जिथे आपलं देवघर आहे तिथेच आपण पाटावरती पूजा मांडणी आहे तर ती करू शकता। आता 7 दिवसांचे सूर्यनारायणाचे उपवास करत असताना आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही जी पूजा मांडणी आहे तर ती मांडायची आहे। आता सर्वात आधी तुळशी पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर अक्षता व्हायच्या आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून तिळगुळ ठेवायचा आहे। थोडेसे तीळ देखील आपण व्हायचे आहेत। निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे, फूल व्हायचं, जल अर्पण करायचं। तुळशीला या दिवशी पाणी घालत असताना तुम्ही पाण्यामध्ये पांढरे तीळ देखील घालू शकता आणि अशा प्रकारे तुळशीची पूजा करायची। तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा। तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच आपण पूजा मांडणी करायला सुरुवात करावी, कारण की सूर्य उगवायच्या अगोदरच आपल्याला जी पूजा मांडणी आहे तर ती करून घ्यायची असते। पण त्या अगोदर आपण साहित्य कोणकोणते लागतात ते प्रथम जाणून घेऊया। बघा, नैवेद्यासाठी तिळगुळ, गुळ खोबरे आणि एखादं फळ घ्यायचं आहे, अक्षदा, निरंजन, हळदी कुंकू, लाल रंगाचं फूल, स्वच्छ पाणी, तसेच सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे। तसेच गणपती स्वरूप एक सुपारी, अक्षदा हे सर्व साहित्य घ्यायचं आहे। आता आपण पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे ते देखील पाहूया। पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला ज्या जागेवरती आपण पूजा मांडणी करणार आहोत ती संपूर्ण जागा तुम्ही शेणाने सारवून घेऊ शकता। जर फरशी असेल तर ती फरशी पुसून घेऊ शकता आणि त्यावरती आपण रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्यानंतर आपण अक्षता व्हायच्या, एखादं फूल देखील होऊ शकता आणि भूमिपूजन करून घेतल्यानंतर आपल्याला पाट किंवा चौरंग आहे तो ठेवायचा आहे। त्या पाटावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे तर ते अंथरायचं आहे। प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दीपाला देखील हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आणि दीपाची पूजा करून घ्यायची। यानंतर आपण कोणतीही पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रथम मान असतो आणि ते प्रथम पूजनीय आहेत आणि म्हणून त्यांची पूजा आहे ती आपल्याला प्रथम करायची आहे। पाटावरती उजव्या बाजूला आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे 2 विड्याची पानं असतील तर ती ठेवायची। त्यावरती थोड्याशा अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पांची आपल्याला तिथे स्थापना करायची आहे। किंवा तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ठेवली तरीही चालेल, त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत। जर दुर्वा असतील तर त्या देखील अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे। नैवेद्य ठेवण्या अगोदर आपल्याला एक पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य आहे तो ठेवून द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम करून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला सूर्यदेवतांची पूजा आहे तर ती करायची आहे। सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी आपल्याला रांगोळीनेच भगवान सूर्यदेवांची प्रतिमा जी आहे
तर ती काढायची आहे। ही पूजा आपल्याला दररोज करायची आहे आणि ही पूजा आपण कधी काढायची तर सूर्योदय झाल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर ही पूजा काढू शकतो। म्हणजेच तुम्ही 8-9 वाजेपर्यंत ही पूजा काढली तरी सुद्धा चालेल किंवा दुपारपर्यंत काढली तरी देखील चालेल। बघा, रोज तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ही जी पूजा आहे ती उचलायची आहे आणि सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला पूजा ही मांडायची आहे आणि त्यानंतर सूर्य उगवल्याबरोबर सूर्याची पूजा करायची आहे। असे 7 दिवस तुम्हाला करायचं आहे। आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की पूजा करताना कशा प्रकारे आपण सूर्य आहे तो काढायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सूर्य आहे तो काढून घ्यायचा। जर तुमच्याकडे फोटो असेल सूर्यदेवांचा आणि त्यांचे जे 7 घोडे आहेत अशा प्रकारचा जर फोटो असेल तर तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवू शकता। रांगोळीने काढायची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा तुमच्याकडे जर तांब्याचा जर सूर्य असेल तर तोही तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता आणि जर नसेलच तर रांगोळीने सूर्यदेवांची प्रतिमा आहे तर ती काढून घ्यायची आहे। आता यानंतर आदित्य रानूबाई यांची प्रतिमा आहे तीही आपल्याला काढून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला गोपद्म म्हणजेच गायीची जी पावले आहेत तर ही आपल्याला सप्तपदी जर आपल्याला काढणे शक्य झालं तर आवर्जून काढा, तर नाही तर आपण 4 पावले काढली तरी देखील चालतील। आता यानंतर आपल्याला सूर्यदेवांच्या खाली आपल्याला 7 रांगोळीच्या राशी ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। हे त्यांच्या घोड्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला या 7 रंगाच्या राशी ज्या आहेत त्या नक्कीच घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे। बघा, जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 ते 10 मिनिटे देखील या पूजेला पुरेशी असतात आणि त्यानंतर भगवान सूर्यदेवांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ही जी गायीची पावलं आणि आदित्य रानूबाई आपण जी काढलेली आहे त्यांना देखील हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे। गणपतींची पूजा करत असताना गणेश मंत्राचा जप करावा। भगवान सूर्यदेवांची पूजा करत असताना ओम सूर्याय नमः या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही सतत जप करू शकता किंवा ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असे देखील म्हणू शकता। आदित्य स्तोत्राचे देखील पठण करू शकता। यानंतर आपण भगवान सूर्यदेवांना लाल फूल या दिवशी अर्पण करायचं आहे। यानंतर आपण थोडेसे तीळ देखील आपण या पूजेवरती व्हायचे आहेत, म्हणजे भगवान सूर्यदेवांना आपण तीळ अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी तिळाच्या दानाला किंवा तीळ अर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे। त्यासाठी तीळ तुम्ही नक्कीच अर्पण करा। यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचा याशिवाय तिळगुळाचा, दूध साखरेचा किंवा एक फळ आपण या नैवेद्यामध्ये रोज दाखवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण दाखवलेला आहे। तर या पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवावा तर तुम्ही खिचडी देखील दाखवू शकता। या पूजेमध्ये डाळ खिचडीचा नैवेद्य हा दाखवला जातो। तुम्ही वाटीमध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ हे देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकता। तसेच या डाळीची खिचडी यासोबत गुळ खोबरं आणि एखादं फळ रोज आपण या पूजेमध्ये जे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि तेच फळ तुम्ही दिवसभर उपवासासाठी खाऊ देखील शकता। तर अशा रीतीने आपण भगवान सूर्यदेवांची पूजा ही करून घ्यायची आहे। तर ही पाटावरची पूजा झाली। ही पूजा मांडेपर्यंत आपला जो सूर्य आहे तर तो उगवतो। सूर्योदय झाल्यानंतर आपण लगेचच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, तुमचा उपवास असो किंवा नसो तरी देखील रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या। तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल फूल थोडा गूळ त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे। ताटामध्ये सर्व साहित्य घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा, त्यानंतर पांढरे तीळ, त्यानंतर नैवेद्य आणि निरांजन घ्यायचं आहे। सर्वात आधी सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देण्यासाठी आपण पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय होताना आपण उभं राहायचं आहे आणि दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य एका हाताने देऊ नका, दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर सूर्यदेवांची आरती आपल्याला करायची आहे। अर्घ्य देताना आपण ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः या तिन्ही मंत्रापैकी तुम्ही कोणताही एक मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा जी सूर्यदेवांची 12 नावे आहेत ती नावे घेऊन आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते देऊ शकतो। सूर्यदेवांना हळदी कुंकू अक्षदा तीळ व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण सूर्यदेवाला ओवाळायचं आहे। रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला ओवाळायचं आहे। हा देखील या पूजेचा या उपवासाचा एक नियम आहे आणि अशा प्रकारे आपली पूजा ही संपन्न झालेली आहे। तर रथसप्तमीचा उपवास हा 7 दिवसांचा आहे। या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये शक्यतो विवाहित महिला आहेत त्या उपवास करतात। हा उपवास कशासाठी केला जातो
तर पुत्रप्राप्तीसाठी खास करून हे जे व्रत आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. याशिवाय आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची जर स्थिती कमजोर असेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. अखंड सौभाग्यासाठी देखील ही पूजा केली जाते. शक्यतो पुत्रप्राप्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये विवाहित महिला ही पूजा करतात. ही जी पूजा आहे तर ती कुमारिका पुरुष किंवा जे विधवा महिला आहेत तर त्या करीत नाहीत. शक्यतो विवाहित महिलाच ही जी पूजा आहे उपवास आहे तर ते करत असतात. गर्भवती महिलांना शक्य असेल तर तुम्ही पूजा करू शकता किंवा नाही केली तरी देखील चालेल. जर मासिक धर्म आला तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, रोजची पूजा तुम्हाला करायची नाही. सूतक असल्यास तुम्हाला पूजा करायची नाही, फक्त आपण उपवास करायचा आहे. हा जो उपवास आहे तर तो कसा करावा, तर उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. बरेच जण या उपवासामध्ये तिखट मीठ देखील खात नाहीत. फळाहार करून किंवा दूध, चहा किंवा फळांचा रस, रताळे, बटाटे, गोड साबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करतात. या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत. तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता. काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही आणि जर तुम्ही मीठ वापरणार असाल तर सैंधव मीठ वापरावे. आता हा उपवास एकदा केल्यानंतर तो कधी सोडावा, बरेच जण विचारतात. संध्याकाळी सोडावा का की दुसऱ्या दिवशी सोडावा का, तर हा उपवास तुम्ही एकदा सुरू झाला की त्यानंतर आपल्याला रथसप्तमीपर्यंत हा उपवास जो आहे तो करायचा असतो. उपवास मध्ये सोडायचा नाही. उपवास आपल्याला पहिल्या दिवशी धरायचा आहे आणि 7व्या दिवशी हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि संध्याकाळी देखील हा उपवास सोडायचा नसतो. तसेच हे व्रत कधीपासून करावं, तर माघ शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत हे व्रत जे आहे ते केलं जातं. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर यंदा 19 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि या व्रताचे काही नियम आहेत. तर ते कोणते, तर हे व्रत करत असताना आपण एकदा का हे व्रत धरलं तर ते अजन्म पाळायचं असतं. मध्ये हे व्रत सोडलं जात नाही किंवा 2-3 वर्ष किंवा 5 वर्ष असं हे व्रत केलं जात नाही. बघा, एकदा केल्यानंतर कायमस्वरूपी हे व्रत आहे ते करावं लागतं. हे व्रत करत असताना आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे, स्नान करायचं आहे. सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला पूजा मांडून उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दररोज सूर्याला अर्घ्य देणे गरजेचं आहे, तरच तुमचे हे जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे. हे उपवास करत असताना आपण जेव्हा सूर्योदयापूर्वी उठतो तर सूर्योदयापूर्वीच आपल्याला आपले जे केस आहे ते विंचरायचे आहेत. एकदा का सूर्य उगवला की केस विंचारले जात नाहीत, केसाला कंगवा लावला जात नाही. दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही केस विंचरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस विंचरायचे आहेत. याशिवाय बरेच जण संध्याकाळी सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो त्याच्या अगोदर जेवण करतात. सूर्यास्तानंतर जेवण देखील घेतलं जात नाही. हा देखील नियम बरेच जण पाळतात. तर अशा प्रकारे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे सूर्यनारायणाचे जे व्रत आहे तर ते व्रत करायचं असतं. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही या पूजेचं उद्यापन करायचं आहे. यंदा रथसप्तमी ही 25 जानेवारी रविवारी या दिवशी आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास होण्यासाठी किंवा उद्यापन करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही. आपण रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतो, तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो ग्रहण करून आपण उपवास सोडायचा आहे. शिवाय रथसप्तमीच्या दिवशी एकदा का दूध उतू घालवलं की त्यानंतर तुम्ही उपवास कधीही सोडू शकता. दूध उतू घालवलेले जे दूध आहे तर ते पिऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. सूर्योदय झाला की लगेच दूध उतू घालवावे. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे उपवास करण्याचे नियम, उद्यापन, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.